नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कट्टा या चॅनलमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत एका राज्याबद्दल. ते राज्य खूप फेमस आहे सगळ्यात. त्याच्याबद्दल तुम्ही न्यूजमध्ये सगळीकडे ऐकतात पण, आणि खूप गाजलं वाजलेलं राज्य आहे. आणि हो मंडळी, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा आहे की तो राज्य जे आहे ज्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, तर हा शैक्षणिकदृष्ट्या पण खूप महत्त्वाचा आहे बरं का. कारण की खूप सारे विद्यार्थी जे आहेत, जे UPSC आणि MPSCची तयारी करतात, पण MPSCच्या विद्यार्थ्यांना तर वारंवार या राज्याबद्दल GS पेपरमध्ये प्रश्न पडत असतात. पण आता UPSCमध्ये पण याच्याबद्दल पडण्याचे दाट चान्सेस आहेत. कारण की आता सरकारने UPSCसुद्धा मराठीमध्ये केली आहे. पहिलं तर 2च भाषेमध्ये होती, हिंदी आणि मराठी. हिंदी आणि इंग्लिश या भाषेत होती, पण आता सरकारने मराठी पण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. त्यामुळे काही स्टुडंट आता मराठीमध्ये पण UPSC देऊ शकतात. तर त्यांच्या GS पेपरमध्ये या राज्याबद्दल म्हणजे प्रश्न पडण्याची दाट दाट शक्यता आहे. म्हणून आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहेत. आणि मी जे हे समोर तुम्हाला माझं PDF दिसतं आहे, हे मी ह्याच्यासाठी हा PDF फॉर्ममध्ये घेतलेला आहे. कारण की आता हे चर्चेच्या बाबतीत बी महत्त्वाचं आहे टॉपिक, आणि शैक्षणिकदृष्ट्या पण महत्त्वाचं आहे. तर मग जे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत, तर त्यांना एखादा पॉईंट जर असा चर्चेतून जर आठवणीत नाही राहिला, तर या PDF थ्रू ते नोट करू शकतात. म्हणून मी हे PDF पण इथे शो करते, म्हणजे डबल फायदा व्हावा. म्हणून तर चला तर मग आज आता ते राज्य कोणतं आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. तसं तर भारतामध्ये 28 राज्य आहेत. त्यातलं एक सर्वात गाजवाजलेलं प्रसिद्ध असं की वारंवार चर्चित असलेलं, इथली राजनीतीसुद्धा इलेक्शनच्या वेळेस खूप फेमस असते, ते म्हणजे आहे आपलं लाडकं महाराष्ट्र. तर चला तर मग आपण याच्याबद्दल चर्चा करू. आता महाराष्ट्र म्हणजे काय, म्हणजे महाराष्ट्र राज्य नेमकं काय आहे बाबा. तर त्याची ओळख करून घेऊया आपण पहिले, की महाराष्ट्राची ओळख आपण सर्वात प्रथम आता करून घेऊ की ते काय आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र हे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणा किंवा लोकसंख्येच्या, उद्योग, शेती, शिक्षण आणि सांस्कृतिक विविधतेमुळे महाराष्ट्र भारताचा सर्वात प्रगतीत मोठा वाटा असलेलं राज्य आहे. आता भारताची राजनीती जर पाहिली आपण, तर मुंबई आहे. म्हणूनच हे भारताच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा असलेलं राज्य म्हणलं जातं. का तर आर्थिकदृष्ट्या जर पाहिली तर त्याची राजधानी मुंबई आहे, आणि मुंबईमध्ये खूप जास्त उद्योग केला जातो, आणि खूप मोठं शहर असल्यामुळं तिथून खूप सारी भारताच्या अर्थव्यवस्था डेव्हलप व्हायला हातभार लागतो. म्हणून त्याचा वाटा जास्त आहे असं म्हटलं जातं. आणि ती महाराष्ट्राची राजधानी आहे म्हणून ओळखल्या जाते. तर हे आपण थोडक्यात त्याची माहिती पाहिली. त्याच्यानंतर आपण पाहूत की बाबा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. आता महाराष्ट्र तर खूप मोठा आहे बाबा, खूप मोठा आहे. नेमकं आहे तरी किती मोठं, आणि त्यात किती लोक राहतात. तर महाराष्ट्राचे जर आपण क्षेत्रफळ पाहिलं तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि त्यातली लोकसंख्या जवळपास मला वाटतं 12 कोटीच्या पेक्षा जास्त आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता हे तर आपण पाहिलं की महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. पण आता त्या जिल्ह्यामध्ये शहर तर भरपूर आहेत, पण सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध असलेले शहर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये 7 महत्त्वाचे शहर आहेत. त्यातले त्यात 1 नंबरला येते मुंबई. ती भारताच्या आर्थिक दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तिला आर्थिक राजधानी पण म्हणून ओळखल्या जाते. आणि दुसरी गोष्ट आहे बॉलिवूड. तर मुंबईमध्ये बॉलिवूड पण आहे, तिथून खूप जास्त भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो, आणि उद्योग पण आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरचं शहर येतो ते पुणे. आता शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं असलेलं शहर आहे. तो खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात IT चं केंद्र म्हणून मानलं जातं, IT क्षेत्राचं, म्हणून ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच येतं. त्याच्यानंतर येतो हे नाशिक. आता नाशिक ही द्राक्षांची राजधानी आहे.
ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच येते बरं का. त्याच्यानंतर आहे नागपूर. आता भारताच्या भौगोलिक केंद्र म्हणून नागपूरला मानलं जातं, कारण भारताचं जेवढंही क्षेत्रफळ आहे त्याच्यातला सगळ्यात जास्त क्षेत्रफळ तर मला वाटतं त्याच्या भौगोलिक दृष्ट्याने नाशिकमध्ये जास्त येतं, म्हणून नाशिकला त्याचं भौगोलिक केंद्र असं आपण मानलेलं आहे. त्याच्यानंतर आहे औरंगाबाद, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आता औरंगाबाद हे जुनं नाव होतं, नंतर त्याच्यामध्ये काही वादविवाद चालला, ते काय मी इथं सांगणार नाही आहे या व्हिडिओमध्ये. तर त्याचा पण इतिहास मी सांगेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की त्याचा बी इतिहास सांगा, म्हणून मी त्याचा स्पेशल व्हिडिओ काढून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल किंवा आपण त्याच्याबद्दलही चर्चा करू. पण त्याचं झालं असं की काही विवाद आणि वादविवादामुळे त्या शहराचं नाव चेंज करण्यात आलं आणि त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर हे ठेवण्यात आलं. आणि ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याची विशेषता ही आहे की तिथे ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्याच्यानंतर येतो बघा कोल्हापूर. आता कोल्हापूर म्हणलं ते की महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी हे धार्मिक स्थळ आहे आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच येतं बरं का. आणि ते कोल्हापूर अन्नगृह आणि सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ते सातारा, सांगली, सोलापूर. आता हे जे शहर आहेत ते उत्पादन, शेती, पारंपरिक उद्योगासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी पण ते काय आहेत, प्रसिद्ध आहेत त्या गोष्टीसाठी. आणि हे सुद्धा शहर आपल्या महाराष्ट्रामध्येच येतं. चला तर मग आता आपण महाराष्ट्राच्या शहराबद्दल माहिती पाहिली. आता आपण पाहूयात महाराष्ट्राचा इतिहास. आता मंडळी मला सांगा, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो थोडक्यात सांगण्यासारखा नाही आहे. महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूत. आणि त्याच्याबद्दल पण जर तुम्हाला हवं असेल तर मला सांगा, तशी कमेंट करा की त्याच्या इतिहासाबद्दल आपल्याला माहिती द्या किंवा चर्चा करूत म्हणून. तर मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनेल. आणि त्याचा इतिहास फार मोठा असल्यामुळे ते शैक्षणिकदृष्ट्या तर अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर खूप सारे प्रश्न MPSCमध्ये पडतात. तर स्टुडंटच्या हितासाठी तर तो व्हिडिओ बनवायलाच पाहिजे नाही. तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त थोडंसं त्याचं सारांश आणि ओव्हरलुक सांगत आहे की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो सातवाहन कालापासून प्राचीन आहे, पुरातन इतिहास आहे तो. आणि इथे स्वराज्याची स्थापना केली होती 1674 आणि ती स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी संत परंपरा मोठा आहे. आता महाराष्ट्राला संताचं माहेरघर सुद्धा मानलं जातं. याच्यामध्ये अनेक असे संत होऊन गेले, चक्रधर स्वामी वगैरे. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, संत एकनाथ यांसारखे मोठे मोठे संत आपल्या महाराष्ट्रात येऊन गेले आणि त्यांच्यामुळे आपल्याला खूप काही शिकवण भेटली आणि त्यांचे संस्कार पण आपल्या पिढ्यानपिढे आपल्या मुलांना वगैरे येतात. हे तर पाहिलं आपण त्यांचा इतिहास. आता आपण पाहूया की महाराष्ट्राची संस्कृती. आता हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बरं का मंडळींनो, कारण की राज्य खूप प्रसिद्ध आहे, राज्याबद्दल भरपूर साऱ्या चर्चा येतात वगैरे, अशा काही म्हणजे न्यूजमध्ये येतात. परत तिथले स्टुडंट काय करतात, तिथं काय चालतं, तिथली वेशभूषा काय आहे, ते लोक कसे आहेत, ही क्युरियोसिटी तर प्रत्येक राज्यांच्या लोकांना असेल. बाबा हे राज्याच्याबद्दल हमेशा आपल्याला ऐकायला मिळतं बाबा न्यूजमध्ये. तर यांची संस्कृती कशी असेल, जसं आपल्याला इथून त्या राज्यांची जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण तसं त्यांना बी असेल. तर त्याची संस्कृती म्हणजे काय, खूप वेगळी आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती एक विशिष्ट गोष्ट नाही आहे, तर ती खूप भिन्न आहे. म्हणजे भिन्नपासून महाराष्ट्राची संस्कृती बनत गेलेली आहे. त्यातले मी तुम्हाला काही थोडक्यात सांगते. त्यातमध्ये एक लेझिम आहे, ही लावणी तर खूप फेमस आहे, तमाशा, कोळी नृत्य, पावसात केले जाणारे धिंड आणि सगळ्यात जास्त म्हणजे साजरा केलेला जातो सण म्हणजे तो आहे गणपती उत्सव. हा खूप जास्त महाराष्ट्रात फेमस असलेला सर्वात मोठा सण आहे. आणि गुढीपाडवा पण आहे, दिवाळी, होळी, नवरात्री, मकर संक्रांती. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायसुद्धा प्रसिद्ध आहेत. दरवर्षी पंढरपूरमध्ये मोठी त्याची यात्रा निघते. त्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या शहराचे वेगवेगळ्या राज्यातले लोक महाराष्ट्रामध्ये येतात, मोठी यात्रा काढतात. आणि पंढरपूरची यात्रा ही आपल्या पूर्ण भारतामध्ये फेमस आहे. आणि ती सुद्धा प्रत्येक राज्यातली वारकरी जी मंडळी आहे
तर ती विठ्ठलाच्या मंदिराकडे येण्यासाठी पंढरपूरला येतात. ते पण वारीमध्ये येतात. वारी म्हणजे एक यात्राच प्रकारचा उत्सवच असतो, जिथे खूप सारे वारकरी संप्रदाय स्वतः पायी पायी चालत चालत देवाकडे तिथून त्या मंदिरकडे येतात देवांना भेटण्यासाठी. ते तर ते ते सुद्धा आपल्याला मोठी यात्रा पंढरपूरमध्ये पाहायला भेटते. आणि पंढरपूर हे शहर आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. तर ही महाराष्ट्राची संस्कृती खूप छान आहे, कारण तिथे आपल्याला वारकरी संप्रदायाचा पण हातभार दिसतो, तिथून काय घ्यायला मिळतं आणि संस्कारही आपल्या मुलांना छान लागतात. त्याच्यानंतर आहे बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले. आता हे तर आपण ऐकलेलंच आहे की महाराष्ट्राची संस्कृती खूप भारी आहे, त्याचा इतिहास खूप जुना आहे. मग तिथे विविध अशा लढाया झाल्या, जिथं मोठी स्वराज्याची स्थापना झाली. तर त्या स्थापना झाली तेव्हा नेमकं काय झालं, खूप साऱ्या लढाया लढल्या गेल्या. लढाया लढून त्यांनी खूप काही गोष्टी जिंकल्या आणि ते आपल्याला एक त्याचा सबूत म्हणून काही मागे सोडून गेले, ते म्हणजे आहे त्यांचे किल्ले. आता शिवाजी महाराजांनी जेव्हा इथे स्वराज्याची महाराष्ट्रामध्ये स्थापना केली, तेव्हा त्यांनी वेगवेगळे किल्ले जिंकले. त्यांच्या मावळ्यांनी स्वतःचं आत्मबलिदान दिलं आणि किल्ले जिंकण्यात, स्वराज्याची स्थापना करण्यात शिवाजींना मदत केली आणि इथे मोठी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन झालं. तर असे विशेष काही किल्ले आहेत महाराजांचे, जे मी तुम्हाला सांगते, जे खूप फेमस आहेत. त्यामधला एक राजगड, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, रायगड ही राजधानी आहे. शिवनेरी, आता शिवनेरी हे जे आहे ते शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ मानलं जातं. त्यातल्या वसईचा किल्लासुद्धा आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे. हे असे विशेष काही किल्ले आहेत. अजूनही भरपूर आहेत, पण मी तुम्हाला जे फेमस आणि जे एक्झामच्या दृष्टिकोने महत्त्वाचे आहेत तेच मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आहे तो बघा आता महाराष्ट्रातील उद्योग आणि अर्थव्यवस्था. आता हे तर ऐकलेलं भाऊ मंडळी की आपण महाराष्ट्र जे आहे तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा त्याचा हातभार आहे. मग आता अर्थव्यवस्था वाढतीये तर तिथे मग त्याचे उद्योग पण तसेच असतील ना. पण ते उद्योग कोणते आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे आपल्या चर्चेसाठी पण, म्हणजे जनरल नॉलेजसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या पण इम्पॉर्टंट आहे. तर मुख्य उद्योग इथं हे आहेत की त्याच्यातून जास्तीत जास्त अर्थव्यवस्था डेव्हलप होते, ते आहे IT क्षेत्र. त्याच्यानंतर आहे ITES. आणि हे जे IT आणि ITES आहे त्याचं जास्तीत जास्त जे प्रमाण आहे ते मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर आपली इंडस्ट्रीज, बॉलिवूड ही मुंबईमध्ये आहे, ह्यातून पण खूप जास्त कमाई होते. आणि फॅशन, मीडिया, पेट्रोकेमिकल, वस्तू उद्योग, फूड प्रोसेसिंग, वाहन उद्योग, जे की पुणे, चिखली, रांजणगावकडून होतात, ह्याच्यातून आपली अर्थव्यवस्था महाराष्ट्राची डेव्हलप होते आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला थोडंफार काही हातभार लागतो. त्याच्यानंतर आता हे तर झालं त्याची अर्थव्यवस्था फक्त महाराष्ट्राची फक्त उद्योगावरच नाही आहेत, पण जे मी तुम्हाला सांगितलं ते प्रमुख उद्योग आहेत. पण ह्याच्यानंतर 2 नंबरला येतं ते म्हणजे शेती. शेतीमुळे पण त्याची अर्थव्यवस्थेला हातभार लागला जातो. पण आता तिथल्या महाराष्ट्रातली शेतीमध्ये पीक कोणते कोणते घेतात जेणेकरून जास्त कमाई होते. आणि परीक्षेच्या व्ह्यूने तर पाहिलं तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत की प्रश्न विचारू शकतात आपल्याला की महाराष्ट्रामध्ये कोणते शेतीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जातं जेणेकरून त्याच्यातून जास्त कमाई होते आणि अर्थव्यवस्था वाढते. तर ते असे पिकं आहे जे मी तुम्हाला आता शेअर करते. ऊस, सोयाबीन तर असं पीक आहे की महाराष्ट्रातील छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा जास्तीत जास्त सोयाबीन लावल्या चालल्या आता. ते असं एक पीक आहे की 6 महिन्याचं त्याचं 6 महिन्यामध्येच येतं, पण त्याला जास्त पाणी लागतंय ना जास्त कोरडापणा. जे कोरडवाहू जमीन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याचं उत्पादन होतं आणि जास्त त्याला मेंटेनन्स खर्च पण कमी असतो. 1-2 फवारण्या, निंदणं, खुरपण 1-2 वेळेस केलं तर बस, निगराणी कमी, म्हणून त्याचं उत्पादन जास्त घेतलं चाललंय आजकाल. कपाशी पण त्याचप्रमाणे आहे, सोयाबीनसारखेच कपाशीचं उत्पादन होतं. द्राक्षे आहेत, केळी आहे, डाळी आहे. कोल्हापूरमध्ये तर साखर कारखाने जास्त आहेत. तिथं साखर कारखाने खूप
आहेत कोल्हापूरमध्ये. तिथून त्याचं उत्पन्न ऊसाचं उत्पादन करून साखर तयार होते आणि त्याचा उद्योग केला जातो ज्याच्याकडून. त्याच्यानंतर आहे बघा विदर्भामध्ये कापूस उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये. आता हे जर पाहिलं आपण की म्हणजे महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती दोन गोष्टीवरून तर जास्त येते. एक तर मुख्य उद्योग आणि दुसरं आहे तर शेतीवर येते. तर आता ते कोणत्या प्रकारचे पिकं आणि कोणत्या प्रकारचे म्हणजे उद्योग आहेत ते तर आपण आता त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. पण आता आपण पाहूत की महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा इतिहास घडलेला आहे. स्वराज्याची स्थापना पण झाली आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या ते संत येऊन गेलेले आहेत. तर त्यांनी काहीतरी त्यांचे येण्याचा त्यांनी जे प्रसार केला आहे त्या गोष्टींचा काही ना काही प्रूफ सोडून गेलेले आहेत. तर ते तेच आपल्याला एक म्हणजे तेच प्रूफ म्हणून आपण एक पर्यटक स्थळ उभा करतो लोकांना पाहण्यासाठी आणि त्यालाच आपण एक पर्यटक स्थळ म्हणतो. तर असे बरेचसे म्हणजे पर्यटक स्थळ महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यातलं एक आहे अजिंठा वेरूळ लेणी आहे जी की युनेस्को जागतिक वारसा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर आहे महाबळेश्वर, पंचगणी हिल स्टेशन म्हणतो आपण त्यांना, लोणावळा, खंडवाळा हा तर एक नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक हनीमूनचा स्पॉट म्हणून आहे. त्याच्यानंतर ताडोबा, अंधेरी व्याघ्र प्रकल्प हे सुद्धा खूप पाहण्यासारखं इथे आहे. त्याच्यात आहे मालवण, तरकिली जे समुद्रकिनारे आहेत. शिर्डी साईबाबा, आता शिर्डी साईबाबा तर आपल्या भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. कारण अनेक असे भक्ताळू इथे देवाच्या दर्शनासाठी येतात. आपले दुःख नवस वगैरे साकडं घालतात. त्यांना देवांचा आशीर्वाद पण मिळतो आणि हे खूप खूप जास्त फेमस असलेलं शिर्डी मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं बरं का मंडळीनं. आणि त्यातले त्यात पंढरपूर तुम्हाला तर सांगितलेलं आहे संतांच्या माहेरघर म्हणून ओळखलं जातं आपलं महाराष्ट्र. तर त्यात त्यांचं मेन केंद्र म्हणून संतांचं विठ्ठलाचं मंदिर आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्येच येतं आणि ते पंढरपूर या ठिकाणी आहे. तर पूर्ण महाराष्ट्रातील लोक आपल्या पंढरपूरला येतात, त्या यात्रेमध्ये सहभागी होतात. त्याच्यानंतर आता हे तर आपण पाहिलं. आता आपण पाहूया की महाराष्ट्रातील नद्याबद्दल आपण आता चर्चा करूया. आता ह्या टॉपिक मुलांना लक्षात ठेवा बरं का, कारण की भूगोलच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील नद्या. आणि ह्याच्यावरती खूप सारे GS मध्ये प्रश्न असतात आपल्याला की ही नदी कुठं गेली, ती नदीचा उगम काय, ती कुठं उगवते. मी तर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगते पण याच्यावर पण मी स्पेशल व्हिडिओ बनेल जर तुम्हाला हवा असेल तर बरं का. कारण आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर मानल्या जाणारी नदी आहे ती हे गोदावरी, दक्षिण गंगेचं नाव आहे ते. कारण की महाराष्ट्रामध्ये गंगा नदी तर नाही आहे पण गोदावरीलाच गंगा नदी म्हणून खूप काही श्रद्धाळू वगैरे येतात. आणि ही खूप मोठी नदी आहे. उद्योगाच्या दृष्टीने पण गोदावरीवर वरतीच्या काठावर खूप सारे उद्योग केले जातात आणि उद्योगाच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाची नदी आहे ही. त्याच्यानंतर आहे कृष्णा, भीमा, ताप्ती, वर्धा, पंचगंगा. ह्या सुद्धा नद्या महाराष्ट्रामध्येच आहेत आणि ह्या खूप महत्त्वाच्या नद्या आहेत. मग नद्याच्या काठावर बसलेले शहर जे आहेत ते की या नद्याच्या बेसवर शेती उद्योग, छोटे छोटे उद्योग करतात. जसं की वीट बांधकाम वगैरे हे जे असतं, विटभट्ट्या म्हणतात आपण त्यांना, ते सुद्धा ह्या नद्यांच्या काठे घेतले जातं. परत गावांकडे ह्या नद्यांच्या काठ्याला चिटकून छोटे छोटे गाव आहेत ज्याच्यावर पण शेती केली जाते या नद्याच्या आधारे. तर ह्याचा इतिहास फार मोठा आहे. आता हे तर पाहिलं आपण नद्याबद्दल माहिती. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे मंडळीनो, तो म्हणजे आहे महाराष्ट्रातील शिक्षण. महाराष्ट्राचंच नाही तर पूर्ण भारतासाठी पण हा महत्त्वाचा टॉपिक, प्रत्येक राज्यांसाठी महत्त्वाचा आहे की त्यांच्या राज्यामध्ये शिक्षण पद्धती कशी आहे आणि आपल्यामधली पण शिक्षण पद्धत काय आहे, आपल्यात कोणत्या कोणत्या संस्था आहेत, शैक्षणिक ऑर्गनायझेशन आहेत जे की आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात, त्यांना पुढची ट्रेनिंग देतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. तर महाराष्ट्रामध्ये पण अशा खूप काही महत्त्वाच्या संघटना आहेत. तिथून पूर्ण भारतामध्ये एक कंबाईन कॉम्पिटिशन एक्झाम घेऊन तिथं एंट्रन्स ठेवली जाते
की एंट्री ठेवले जाते, तशी एक आहे बघा सर्वात नामवंत म्हणजे IIT मुंबई. ह्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखलं जातं. ह्याचं कॉम्पिटिशन इथे ॲडमिशन करण्यासाठी पूर्ण भारतात चालतं बरं का. त्याच्यानंतर आहे IISER पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे पण आहे. ITFR बार्क म्हणतो, BARC बार्क, FTI पुणे हे सुद्धा महत्त्वाच्या जे संघटना आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. अनेक IT कंपन्या आणि रिसर्च सेंटरसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. याच्याबद्दल तर आता आपण बोललेलो आहेत. आता आपण चर्चा करूया महाराष्ट्राचे भाषा व भोजन. हां, हे तर माझा खूप सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्याबद्दल आपण बोलू. कारण की बघा मंडळीनो, मला सांगा तुम्हाला काय बोलायचं आहे आणि काय आपल्याला काय आपल्या भावना एक्सप्रेस करायच्यात, तर भाषे विदाऊट भाषा आपण ते एक्सप्रेस नाही करू शकत. म्हणजे भाषा ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि प्रत्येक राज्यांची वेगवेगळी भाषा आहे. तसेच त्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. आणि आपण भारतात कुठल्या प्रकारचे भोजन आवडतात ते पण मी आता तुम्हाला सांगणार आहे. चटपटीमध्ये तर महाराष्ट्रातले भोजन मस्त आहे, तो म्हणजे आहे मिसळपाव, वडापाव, जे की पटकनी जे आपण वडापाव तर दैनंदिन जीवनामधील खूप महत्त्वाचा ठरला आहे. की एखाद्या ऑफिसला आपण निघालो, लेट झाला असेल घरात, तर चलता चलता वडापाव घेऊन खात आपण आपल्या ऑफिसला जातो. त्याच्यानंतर पुरणपोळी हे एक सांस्कृतिक जेवण आहे, जे की पुरणपोळी म्हणजे पूर्ण कुटुंबाला धरून जेवल्या जाणार एक सांस्कृतिक जेवण आहे, जे की गावांमध्ये तर खूप हे फेमस असतं. महाराष्ट्रामधल्या पुरणपोळीशिवाय कुठला सण पूर्ण होत नाही. पूर्ण सण पूर्ण पारिवारिक मानलं जातं. त्याच्यानंतर थालीपीठ आहे, पिठलं भाकर आहे. पिठलं भाकर तर एक उपाशी असलेल्या माणसांना आधार देण्यासारखं आहे. छोटीशी गंमत सांगते मंडळीनं तुम्हाला. जेव्हा सरकारी हॉस्पिटलच्या साईडला जर तुम्ही गेलात, तर तिथं जिल्ह्याच्या म्हणा किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला सरकारी गेला, तिथे वेगवेगळ्या गावचे पेशंट्स असतात, ज्याचं त्या शहरामध्ये कोणीच नातेवाईक वगैरे नसतं. तर तेव्हा त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची सोय म्हणून इझिली अवेलेबल होऊन जातं पिठलं भाकर, आणि ते बी कमीत पैशामध्ये. तर हे खूप जास्त भुकेलेला आधार देण्यासारखं जेवण आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरी पांढरा रस्सा. कोल्हापुरी पांढरा रस्सा तो खूपच छान आहे. आता हे महाराष्ट्रातील जेवण तर तुम्ही पाहिलं आहे. आणि आता पाहू तर प्रतीक आणि चिन्हे, जे की आपल्या देशाची म्हणा राष्ट्राची म्हणा वेशभूषा ठरवतात. आणि हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपलं नाक उंचवणारे, की बाबा हे चिन्ह आणि हे प्रतीक पाहिलं की एक वेळीच एनर्जी बॉडीमध्ये तयार होते, जे की आपल्या राष्ट्राला किंवा आपल्या राज्याला एक ओळख देणारे प्राणी असो, फूल असो, एक असं एखादं व्यक्ती असो, या कुठली गोष्ट असो, पण ती आपल्या राज्याची म्हणा किंवा देशाचं नाक उंचवणारी आणि त्याची एक त्याच्या शानेचं प्रतीक म्हणून पूर्ण समाजात वावरणारी गोष्ट आहे. त्याला आपण प्रतीके व चिन्हे म्हणतो. तर तसंच महाराष्ट्राला पण त्याचं फूल आहे, राष्ट्रीय फूल आहे, तो आहे जारूल. नंतर राष्ट्रीय पक्षी आहे हरियाल. सॉरी, तर माझं थोडंसं चुकीचं झालं आहे, सॉरी, मी करेक्ट करते आहे की महाराष्ट्राचं प्रतीकचे चिन्ह आहे ते आहे राज्य फूल म्हणजे जारूल आहे, राज्य पक्षी हरियाल आहे आणि राज्य प्राणी आहे शेवरी, घोरपड म्हणतो आपण त्याला, आणि राज्य वृक्ष आहे आंबा. आंबा तर सर्वांना माहिती आहे बाबा. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तर आंबा हे पूर्ण देशामध्ये चालला जातो. तर हे आपल्या महाराष्ट्राचं राज्यवृक्ष आहे. आता याच्यातून निष्कर्ष काय निघतो की बाबा याच्यातून निष्कर्ष असा निघतो की महाराष्ट्र हे संस्कृती, इतिहास, उद्योग, शिक्षण, पर्यटन आणि प्रगती याने अनोखे मिश्रण आहे. महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टीचं एक खूप मोठं मिश्रण आहे आणि भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान अतिशय मोठं आहे. कारण त्याचं तुम्ही म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की त्याचे औद्योगिक शस्त्र, शेती आणि त्याची सगळ्यात मोठी जी राजधानी आहे ती म्हणजे मुंबई. त्याच्यामुळे याचं खूप मोठं योगदान आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ होण्यामध्ये हातभार लावतं.
आणि महाराष्ट्रामध्ये एक संतांचा पण खूप मोठा वारसा पण आहे, त्याची संस्कृती पण छान आहे. इथला उद्योग आणि इथला इतिहास तर पाहण्यासारखा आहे. खूप सारे शूरवीर या जमिनीवर येऊन गेले, लढून गेले, त्यांच्याकडून खूप सारं घेण्यासारखं आहे. त्यांच्या कथा जर आपण ऐकल्या तर खूप मनामध्ये अशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतो आणि आपण पण काहीतरी करावं असं स्पार्क क्रिएट करतो अंगामध्ये. हे खूप मोठं आहे आणि विभिन्न आहे आणि खूप काही गोष्टी एकत्र करून हे भारताची प्रगतीचा एक मिश्र असा संस्कृती की म्हणा किंवा मिश्र असं एक गोष्ट बनलेली आहे की त्याने महाराष्ट्राला वेगळंच काहीतरी रूप दिलेलं आहे आणि ते सगळं मिळून एक भारतामध्ये येतं, म्हणून त्याला आपण अखंड भारत म्हणतो. नुसतं महाराष्ट्रच नाही तर अदर राज्यामध्ये पण अशाच पद्धतीचं काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जे मी तुम्हाला प्रत्येक राज्याबद्दल जर माहिती हवी असेल तर मी व्हिडिओ बनवून टाकेल, तसं मला कमेंट करा. आणि थँक्यू सो मच.